नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की टाटा मोटर्स हा शेअर्स एका दिवसामध्ये 40% डाऊन आलेला आहे। नेमकं हा आपल्याला लॉस आहे की अजून काही आहे याच्याबद्दलची पूर्ण माहिती आपण एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिल्यांदा आपण चार्ट बघूया की नेमकं टाटा मोटर्स या शेअर्समध्ये काय घडलेलं आहे। तर या ठिकाणी जर बघितलं तर टाटा मोटर्सची कालची जी क्लोजिंग होती या ठिकाणी 660 रुपये 75 पैसे होती आणि या ठिकाणी आताची जी काही ओपन प्राइस होती आज सकाळची म्हणजे सकाळी 10 वाजताची जी ओपन प्राइस होती ती 400 रुपये होती। याचा अर्थ आहे 660 रुपये मधून वरचे 260 रुपये 75 पैसे काढून तुम्हाला राहिलेली जी 400 रुपये आहे ती प्राइस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। तर हे नेमकं काय झालं आहे याच्याबद्दल पण आपण पूर्ण माहिती घेऊया। तर हे झालेलं आहे की टाटा मोटर्स हे एका कंपनीचे आता दोन कंपन्या होणार आहेत। आता दोन कंपन्या नेमकं कोणत्या, त्याची प्राइस काय असू शकते, जे इतर स्टॉक आहेत ते कधी मिळतील याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहेत। तर आता एक साधं सोपं उदाहरण आपण घेऊया। समजा माझ्याकडे टाटा मोटर्सचा एक शेअर्स आहे आणि तो मी या ठिकाणी 660 रुपयाला बाय केला होता कालच। ओके, आता या ठिकाणी जर बघितलं तर आज माझ्याकडे त्या शेअर्सची किंमत किती आहे, 400 रुपये आहे। म्हणजे निव्वळ मला 260 रुपये 75 पैसे, आपण राऊंड फिगर आपण 260 रुपये घेऊया, बोलण्यासाठी थोडंसं सोपं जाऊ शकतं। तो 260 रुपये मला लॉस दिसतोय। तर 260 रुपये हा लॉस नसून तुम्हाला 260 रुपयाच्या बदल्यामध्ये तुम्हाला टाटा मोटर्सचा एक दुसरा शेअर्स मिळेल। आता दुसरा शेअर्स मिळेल म्हणजे नेमकं काय, तर आता काय झालेलं आहे की टाटा मोटर्स मध्ये दोन प्रकार पडतात, एक आहे पॅसेंजर व्हेकल आणि एक आहे कमर्शियल। आता पॅसेंजर व्हेकलचा विचार केला तर तुम्हाला माहित आहे की जी कार आहे कारमध्ये बरेच टाटा मोटर्सच्या ज्या काही टाटा टियागो असेल किंवा अजून असेल अशा पद्धतीच्या ज्या काही कार्स आहेत त्या कशामध्ये येतात, तर या पॅसेंजर मध्ये येतात। आणि टाटा कमर्शियल जे मोटर्स आहेत म्हणजे मोठे टेम्पो असतील, ट्रक असतील किंवा लोडिंगचे मोठे ट्रेलर्स तुम्हाला पाहायला मिळत असतील, या पद्धतीचे जे काही वाहनं आहेत त्याला आपण कमर्शियल यामध्ये आपण गणतोय। तर यामध्ये काय होणार आहे की वरचे जे 260 रुपये आहेत या 260 रुपयाच्या मध्ये तुम्हाला टाटाचे जे काही कमर्शियल व्हेकलचा जो काही नवीन स्टॉक येणार आहे, जी कंपनी अलॉटमेंट होणार आहे त्याचे तुम्हाला नवीन शेअर्स मिळतील। आता मग मला 260 रुपयाचेच मिळतील का, मला याच्यात प्रॉफिट होईल का लॉस होईल, हे पण खूप महत्त्वाचं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला प्रॉफिट होईल की नाही हे सांगता येणार नाही, पण हे कोणाला मिळू शकतात, तर ज्यांच्या डीमॅट अकाउंटमध्ये आज 14 ऑक्टोबरला हे शेअर्स आहेत। लक्षात घ्या, म्हणजे टाटा मोटर्सचा तुमच्याकडे शेअर्स होता तोही तुमच्या होल्डिंग मध्ये जर असेल त्यांनाच हे शेअर्स वरचे मिळणार आहेत। आता हे कसे मिळणार आहेत आणि कधी मिळणार आहेत याच्याबद्दल पण आपण माहिती घेऊया। तर टाटा मोटर्स ही जी काही कंपनी आहे याच्यामध्ये पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये नवीन अलॉटमेंट होणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 260 रुपयाच्या दरम्यान म्हणजे आपण एकच स्टॉक बाय केला होता म्हणजे 260 रुपयाचा एक स्टॉक आपल्याला मिळेल। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याची लिस्टिंग प्राइस जे असेल ते 260 रुपये असेल, पण याच्यामध्ये लिस्टिंग गेन किंवा लिस्टिंग लॉस सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो। पण ज्यावेळेस त्याची जी प्राइस ठेवलेली आहे ती 260 रुपये ठेवलेली आहे, पण समजा जर टाटा मोटर्सचा जो काही कमर्शियलचा जो काही नवीन शेअर्स बाजारात येणार आहे तो जर त्याची जर लिस्टिंग गेन वाढली, समजा तो 260 च्या ऐवजी 270 रुपयाला ओपन झाला, तर तुम्हाला इथं 10 रुपये प्रॉफिट होणार आहे। ऑलरेडी तुमच्याकडे 400 रुपये आहेत, बरोबर आहे, म्हणजे 400 रुपयाचा एक स्टॉक तुमच्याकडे आता आहे। जरी तो तुमच्या डीमॅट अकाउंटला तुम्ही 660 रुपयाला बाय प्राइस दिसत असली तरी सुद्धा त्याची प्राइस किती दिसेल, 400 रुपये दिसेल। आता याचा अजून एक दुसरा अर्थ आहे की समजा ज्यांनी हा शेअर्स या ठिकाणी 600 रुपयाला बाय केला असेल, लक्षात घ्या, जर ज्याने 600 रुपयाला बाय केला असेल तर याची 40% रक्कम तुम्हाला काढायला लागेल, वजा 40% करा आणि जी राहिलेली किंमत आहे ती तुमच्या त्या एक स्टॉक बाय केलेल्या प्राइस शेअर्सची किंमत असेल। लक्षात आलं बघा काय म्हणतोय मी। किंवा काही जणांनी या ठिकाणी तो 800 रुपयाला पण बाय केला असेल, इथं बाय केला असेल, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की 800 रुपये ही प्राइस आहे। 800 रुपयाला बाय केला असेल तर 800 वजा 40% त्यातनं काढा, म्हणजे आज जो काही पडलेला आहे तो काढल्यानंतर जी रक्कम राहील ती रक्कम तुमच्या त्या शेअर्सची असेल। याचा अर्थ काय आहे, तुम्ही 800 रुपयाला बाय केला होता पण तो आज 660 रुपये 75 पैशाला क्लोज झालाय, याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी लॉस मध्ये आहेत, बरोबर आहे। म्हणून तुम्ही
जरी तुमच्याकडे त्याची प्राइस आज 400 रुपये जरी झाली असेल तरी सुद्धा तो थोडासा तुम्हाला जास्त महाग किमतीला पाहायला मिळेल. म्हणजे तो तुमचा 440 असेल, 450 असेल, जे असेल ते असेल, तो वरच्या जास्त प्राइसला तुमच्या डीमॅट अकाउंटला दिसू शकतो. म्हणजे तुम्ही जो ऑलरेडी बाय केलेला आहे तो, समजा तो तुम्ही कमी किमतीला बाय केला असेल, कोणी इथं बाय केला असेल 600 रुपयाला बाय केला असेल, बरोबर आहे, पण तो डिमर्ज कितीला झालाय 660 रुपयाला. म्हणजे तो ऑलरेडी ज्यानं हा 600 रुपयाला बाय केला होता तो व्यक्ती आता प्रॉफिटमध्ये आहे, लक्षात घ्या. म्हणजे तो 400 रुपये जरी सध्याची त्याची प्राइस असली तरी त्याला या ठिकाणाहून जे 660, लक्षात घ्या, 600 रुपये ते 660 ही किती वाढलेला आहे, तर हा 10% या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळेल. म्हणजे तो तुमच्या डीमॅट अकाउंटला यातनं 10% कमी प्राइसला तुम्हाला बायसाठी मिळेल. लक्षात येतं का मी काय म्हणतोय? म्हणजे 400 ही प्राइस तुमची 10% वाढून आलेली प्राइस असणार आहे. म्हणजे याच्यापेक्षा कमी प्राइसला, म्हणजे एक साधारणतः जवळजवळ या ठिकाणी 360 रुपये तुमची बाईंग प्राइस असेल, लक्षात घ्या. म्हणजे कुणाची? ज्यांची प्राइस ज्यांनी 600 रुपयाला बाय केलाय आणि आज तो काय झालेला आहे 660 रुपयाला तो डिमर्ज झालाय. म्हणजे तुमची अंदाजे साधारणतः ज्याने 600 ला बाय केलाय त्याची बाय प्राइस 360 असेल, ज्याने 800 रुपयाला बाय केलाय त्याची बाय प्राइस मोठी असेल 400 पेक्षा, लक्षात घ्या. कारण ज्याने ऑलरेडी 800 रुपयाला बाय केला असणार आहे आणि जो मर्ज झालेली किंमत आहे 800च्या ऐवजी तो 660 ला झालाय. म्हणजे लॉस मध्ये तो असताना मर्ज झालाय, याचा अर्थ त्याची 400 रुपयापेक्षा जास्त बाईंग प्राइस असणार आहे. आणि ज्याने 600 रुपयाला बाय केलाय ते प्रॉफिटमध्ये असताना मर्ज झालाय, याचा अर्थ त्यांची जी प्राइस आहे ती त्यांना त्यांच्या डीमॅट अकाउंटला 400 रुपयापेक्षा कमी दिसेल, हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की पुढं तुम्हाला प्रॉफिट होणार की लॉस होणार आणि हे कधी मिळणार आहे. तर याच्याबद्दल आपण माहिती घेतली की जर लिस्टिंग गेन मिळाला तर तुम्ही प्रॉफिटमध्ये राहू शकता, लिस्टिंग लॉस मिळाला तर मात्र तुम्ही लॉसमध्ये राहू शकता. आलं लक्षात? आता असा अर्थ आहे की मी होल्ड करायचं की नको, आलं लक्षात? तर तुम्हाला पुढचे 1.5 ते 2 महिने होल्ड करावं लागणार आहे. तुम्हाला नवीन शेअर्सची वाट ही पाहावी लागणार आहे. त्यावेळेस मात्र जर हा स्टॉक जो तुमचे 260 रुपये बाकी आहेत कंपनीकडं, हे मात्र जर लिस्टिंग गेन मिळाला तर तुम्हाला प्रॉफिट होईल आणि हे वेगळे आणि आधीचे 400 रुपयाचा जो आहे तो वेगळा, असं या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे हे शेअर्स दिसणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की जो ऑलरेडी तुमच्याकडे जो आहे तो असणार आहे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल असणार आहे, लक्षात घ्या. टाटा मोटर्सचा पॅसेंजर असणार आहे, म्हणजे जे छोटे छोटे जे कार्स वगैरे आहेत याचा जो काही शेअर्स असेल तो तुमच्याकडे असणार आहे. आणि टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल जे आहेत, म्हणजे ट्रक असेल, मोठे मोठे टेम्पो असतील किंवा जे काही इतर वाहतुकीसाठी वापरले जाणारे, म्हणजे माल वाहतूक जे करणारे जे काही असतील टाटा मोटर्स जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल या नावानं नवीन शेअर्स तुम्हाला मिळत जातील. आता याच्यामध्ये पुन्हा काय होणार आहे तर टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल हा स्टॉक पुन्हा नंतर याचं नाव टाटा मोटर्स लिमिटेड होईल आणि हा मात्र जो ऑलरेडी तुमच्याकडे टाटा मोटर्स नावानं आहे त्याचं नाव काय होईल? टाटा मोटर्स PV, म्हणजे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल, असे हे 2 नाव होतील. आणि पुढच्या 2 महिन्यानंतर तुमचा हा 400 रुपयाचा अधिक हा 260 रुपयाचा मिळून तुमच्याकडे पुन्हा तोच 660 रुपये प्राइस तुमच्या एकूण या दोन्हीचा विचार केला तर तुमच्या डीमॅट अकाउंटला दिसेल. म्हणजे या दोन्ही शेअर्सचं व्हॅल्युएशन तुम्हाला या पद्धतीने दिसेल. याचा अर्थ काय आहे की जे या शेअर्समध्ये ऑलरेडी प्रॉफिटमध्ये होते ते पुन्हा 2 महिन्यानंतर प्रॉफिटमध्येच असतील, लक्षात घ्या. आणि जे या डिमरच्या आधी लॉसमध्ये असतील, म्हणजे ज्यांनी वरती बाय केलाय ते ऑलरेडी पुन्हा लॉसमध्येच राहतील. फक्त काय होणार आहे, जर प्रॉफिट गेन एक्स्ट्रा मिळाला कुठल्या वेळेला, जो कमर्शियल व्हेकलचा जो नवीन अलॉटमेंट होणार आहे त्याच्यामध्ये जर प्रॉफिट गेन मिळत असेल, लिस्टिंग गेन मिळाला तर मात्र तुम्हाला थोडासा प्रॉफिट या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. याच्याबद्दल जर अधिक माहिती घ्यायची असेल तर मला खाली कमेंट करू शकता, त्यावर तुम्हाला रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.